रसिको नमस्कार. शिल्पकला प्रस्तुत शिल्पा पटवर्धन निर्मित आठवणींच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रमात उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याच्या चरणी लीन होत कार्यक्रमाची सुरुवात थेट गाण्याने करतो आहोत. खरं तर आपल्याकडे आज या गाण्याने सुरुवात करायचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे शिल्पाताईंच्या आईचं अर्थात त्या माऊली स्वरूपाचंच हे स्मरण, शक्तिरूपातलंच हे सगळं स्मरण असतं ना. आणि योगायोग असा आहे की आपल्याकडे असं म्हणतात की माता पिता गुरुरूपे त्रैमूर्ती होसी. जसं माऊलीचं स्मरण तसं अर्थातच उद्याच गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे गुरुमाऊलीचं स्मरणसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं की. आणि संपूर्ण भागवत कुटुंबीय हे गजानन महाराजांचे उपासक आहेत. दत्त संप्रदायिक ही सगळी उपासना आहे आणि त्यामुळे त्याच उपासना पद्धतीवरून पुढे जायचं तर आपल्याकडे बऱ्याचदा या रेणुका माऊलीतला एक महत्त्वाचा धागा आहे की ज्या वेळेला
ती आपल्याला मदत करायला धावून येते, त्यावेळेला तिच्या पायाला चटका बसलाय का, घाम आलाय का, हा सगळा विचार करून विष्णुदास भक्त तिला सांगतात की मी तुला वारा घालेन, पण तू सांभाळ कर आमचा, मी तुझ्यासाठी काही करायला तयार होतो. पण बऱ्याचदा आपल्यातला भक्त उलटा असतो. घडतं असं की एकदा वाळवंटातून सद्गुरू आणि शिष्य प्रवास करत असतात आणि सद्गुरू प्रत्यक्ष नसले तरी पाऊलखुणांच्या रूपात त्याला दृष्टांत देत असतात. अचानक वादळ येतं आणि त्या वादळात तो सापडतो. त्याला असं वाटतं की गुरुमाऊली मदत करतील, पण बाजूला 2 पावलं दिसेनाशी होतात. तो घाबरतो, कसा तरी वादळातनं बाहेर पडतो आणि बाहेर आल्यावर पुन्हा पावलं उमटायला लागल्यावर आणखीनच चिडतो आणि म्हणतो, हे काय, जेव्हा खरंच गरज होती तेव्हा तुम्ही उभे राहिला नाहीत आणि संकट संपल्यावर माझ्याबरोबर आलात, आता काय फायदा आहे? गुरु हसतात आणि म्हणतात, तुला माझी पावलं दिसत होती? तर तो म्हणाला, नाही. मग आता दिसतायत? हो. किती दिसतायत? मागे वळून बघितल्यावर तो म्हणला, 4 पावलं उमटलेली दिसतायत, माझी 2, तुमची 2, पण वादळात मला माझ्या खाली 2च पावलं दिसत होती. गुरु म्हणाले, तुझ्या खाली तुझी पावलं आत्ता उमटतात का? आणि क्षणभरात त्याला लक्षात आलं की आपण चुकलो. गुरुमाऊली म्हणाली की अरे वेड्या, प्रवास फक्त तू करत होतास आणि खरा चालत मी होतो, कारण तू माझ्या खांद्यावर बसला होतास आणि वादळाचा सामना मी करत होतो. गुरु असंच खरं तर करत असतात, पण आमच्या बऱ्याचदा ते लक्षात येत नाही. गुरुमाऊलीची ताकद जर लक्षात आली तर आपल्याला कळतं की बऱ्याचदा ते संकटांना सामोरे जात असतात आणि आपण फक्त त्यांच्या खांद्यावर बसून पुढे आयुष्य रेटत असतो. कदाचित सुलभा काकूंनी शिल्पाताईपर्यंत हीच गोष्ट पोहोचवली आणि म्हणूनच दत्त संप्रदायिक जे जे आहेत त्या सगळ्यांना ही निष्ठा माहिती असते की आपल्यातलं लघुत्व मान्य केलं की दत्तगुरु गुरुत्वाकर्षणाची खरी ताकद काय हे निश्चित दाखवतात. अनुभवूया. मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता, मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता, मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. का तुम्ही कमंडलू विसरून आला इथे, प्रिय श्वान आज ते तुम्हास वेकानसे, काखेची झोळी ती विसरून गेला कुठे, काखेची झोळी ती विसरून गेला कुठे, परी तुम्हास पुरते ओळखले मी आता, मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. किती व्याकुळतेने तुम्हास मी अळविले, किती व्याकुळतेने तुम्हास मी अळविले, हृदयीचे भावही व्यथितपणे कळविले, इंद्रियास दमुनी चेताला वळविले, इंद्रियास दमुनी चेताला वळविले, का उगाच कसली सत्व परीक्षा घेता, मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता.
बात आहे ऋषिकेश. मुळात हे गाणंच इतकं निर्मळ आहे ना, आणि आर्यन पराडकरांचं हे गीत स्वतः सुलभा काकूंचं अत्यंत प्रिय असणारं गाणं, आणि त्या कितीतरी वेळा अळवायचं असं म्हटलं जातं. मुळात मला याच्यातली एक ओळ इतकी आवडते ना, की का उगाच असली सत्व परीक्षा घेता. कारण कितीतरी वेळेला दत्तगुरू असंच करत असतात हो. पण मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं सत्व परीक्षा. एक लक्षात घ्या, भगवंत सत्वाची परीक्षा घेतो, पण रजस तमात अडकलेला माणूस त्या सगळ्याचा विचार नाही करू शकत. केव्हा करता येतो? त्या सात्विकतेपर्यंत केव्हा पोचता येतं? जेव्हा निरागसतेनं आणि भाबडेपणानं भगवंत पाहता येतो तेव्हा. ज्ञानोबा म्हणतात की भाळे भाळे भक्त गाता ती साबडे तयांचे प्रेम आवडे विठोबासी. पण इतकं निरागस नाही होत आहेत आम्हाला. का नाही होत आहेत? याचं कारण आम्ही त्या पद्धतीनं देवाला आळवतो का? हा चिमुरडा एक फार गोड गोष्ट आहे, प्रत्यक्ष घडलेली. झालं असं की एकदा त्या छोट्या चिमुरड्याला वारीत जाता येणार नसतं. घरचे काय वारीचे खरं तर पाईक, पण त्या परंपरेने यावर्षी असं होतं की त्यांना जाता येणार नाही. तो हट्टच धरतो, आबा मला वारीत जायचंय, आबा मला वारीत जायचंय. पण नाहीच जायचंय असं आईने सांगितल्यावर पुरंगटून बसतो आणि चक्क त्या देवघरातली विठ्ठलाची मूर्ती घेतो, गच्च हातात धरून ठेवतो आणि म्हणतो, राह इथेच अंधारात, तू नको जाऊ कुठं. तुळशीला जाऊन सांगतो, रोज गप्पा मारायचं ना मी तुझीशी. नाही म्हणजे नाहीच बोलणार. आणि तसाच बसतो पत्कल मारून आणि अजिबात म्हणून हलत नाही. घरच्यांना वाटतं उठेल 2 तासांनी. अहो पण त्या निरागसतेतला भक्त जागृत झालेला असतो. अहो दिवस झाला तरी उठत नाही, रात्री तसाच निसतो, दुसऱ्या दिवशी तसाच. आता मात्र सगळे अस्वस्थ होतात आणि म्हणतात, जाऊ दे, न्यायचं का त्याला? एकतर आजारी येते लेकरू, पण तरी सुद्धा त्या घरातले आबा म्हणतात, थांब आम्ही बघतो काय करायचं ते. म्हणून अंगणात मोठं रांगोळीचं वर्तुळ काढतात, त्याच्या गळ्यात हळूच जाऊन टाळ घालतात, स्वतःच्या गळ्यात घालतात आणि म्हणतात, खेळायचं का रे लेकरा? नाही. अरे विठ्ठल विठ्ठल खेळू. विठ्ठल म्हणल्यावर तो ताबडतोब उभा राहतो आणि तो त्याच तंद्रीत आबांबरोबर अक्षरशः गोल गोल वर्तुळात फिरत राहतो. आणि अचानक त्या सगळ्या नामातनं त्या वर्तुळाचं केव्हा रिंगण होतं ते त्याचं त्यालाही कळत नाही. पटकन अस्वस्थतेतली स्वस्थता दाटून येते आणि कुणास ठाऊक काय वाटतं त्याला. तो जातो, त्याच्या हातात ती इतक्या वेळ गच्च घरून ठेवलेली मूर्ती पटकन काढतो, त्या तुळशीजवळ ठेवतो आणि एकटक पांडुरंगाकडे पाहत राहतो. असं वर्णन गोष्टीत होतं की त्या दिवशी 2 दिवस न हसलेली तुळस पहिल्यांदा हसली आणि 2 पानं टपटपली, एक पांडुरंगाच्या डोईवर आणि एक त्या चिमुरड्याच्या पायावर. आबा हसले आणि म्हणले, लेकरू जाग झालं माझं. पटकन जाऊन त्याने आबांना मिठी मारली, पायावर डोकं ठेवलं आणि म्हणलं, आबा तू विठ्ठल आहेस ना माझा? तर आबा म्हणले, नाही लेकरा, माझ्या घरातला तूच पांडुरंग आहेस. या निरागसतेनं जर देव भेटला ना तर सांगू, प्रत्यक्ष पांडुरंग इतक्या रूपात उभा राहतो ना की तुम्हाला सांगते, घराची तुमच्या मनाची वारी झाल्याशिवाय राहत नाही. त्या दिवशी कदाचित आळंदीचा कळस पुन्हा थरथरत असेल आणि पंढरीचा कळस झुकत असेल. अहो माझा म्हटला ना की तो विठू सावळा माणूस रूपात सुद्धा देव होऊन उभा राहतो. ऐकूया. देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझी या गळा, माळ त्याची माझी या गळा, देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा. विठुरा हे पंढरपुरी वैकुंठी
रसिको, हे गाणं पुन्हा एकदा शिल्पाताईच्या अत्यंत जवळचं, कारण काकूंनी पहिलं शिकवलेलं हे गाणं. खरं तर पहिली मिळालेली गोष्ट केव्हाही थोरच ठरते आणि माऊली जे संस्कार देते ते इतके कमाल असतात. मला असं वाटतं की ती सगळी घडण असते ना, ती घडणसुद्धा कशी असावी त्याच संदर्भातली ही गोष्ट आहे. अत्यंत उच्च विद्या विभूषित प्रज्ञावान अशी ही व्यक्ती. झालं असं की ती शिकावी म्हणून त्यांच्या आईने सगळे अक्षरशः दागिने विकले. त्या दिवशी या मुलानं ठरवलं होतं की काहीही झालं तरी मी माझ्या आईसाठी सगळे दागिने पुन्हा करीन, मी तितका मोठा होईन. हळूहळू त्यांची तेवढी स्थिती आली सुद्धा. एक दिवस आईला जाऊन विचारलं, आई मी कोणते दागिने करू तुझ्यासाठी? मी सगळं करू शकतो, तू फक्त सांग. आई म्हणाली, डूल कर, कंकण कर, पैंजण कर, हार कर, पण मी सांगेन तसे कर, मला दागिने सोन्याचे नको आहेत. ते थोडे चपापले आणि म्हणाले, म्हणजे मग कसे दागिने हवेत तुला? ते म्हणाले, मी सांगेन तसे दागिने कर, बघ जमतंय का? इतकं सत्यवचनी राहा की त्याचे डूल माझ्या कानात डुलतील. इतका विनयशील हो की त्याची प्रज्ञा मी माझ्या गळ्यात हारासारखी मिरवेन. कंबर कसून इतकं काम कर की त्या श्रमाचा मी कंबरपट्टा करेन. अरे सगळ्यात महत्त्वाचं, इतक्या मोठ्या पदावर जा की त्याचा मुकुट मी मिरवेन. तुझं दान इतकं मोठं होऊ दे की त्याचे कंकण माझ्या हातात असतील आणि तुझा सन्मार्ग इतका विस्तारू दे की त्याच्या महापंथावर माझ्या चालण्याचे पैंजण वाजतील. अशी ताकद देणारी माऊली असते ना, तेव्हाच थोर व्यक्ती घडू शकते. या थोर व्यक्तीचं नाव ईश्वरचंद्र विद्यासागर. त्यांच्या आईने दिलेली ही शिकवण. कशी असते माऊली? का म्हणतात फमू शिंदे की आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. मी तुम्हाला सांगू, असं गजबजलेलं गाव कधी मांडता येत नाही. आयुष्याची पाऊलवाट तुडवताना हीच गोष्ट खरी ठरते की परी आईची आठवण येता मनी वादळे होती सुरू. तीच जाणीव मनात ठेवायची असते आणि त्या गावातलं हे कौलारू घर फक्त मनात जपत ठेवायचं असतं, बस. आज अचानक एकाएकी मानस लागे तेथे विहरू खेड्यामधले घर कौलारू खेड्यामधले घर कौलारू पूर्व दिशेला नदी वाहते, पूर्व दिशेला नदी वाहते, त्यात बालपण वाहत येते. उंबरठ्याशी येऊन मिळते, उंबरठ्याशी येऊन मिळते, यौवन लागे उगा पावरू खेड्यामधले घर
येता परकाईची आठवण येता मनी वागणे होती सुरू खेड्यामधले घर कौलारू खेड्यामधले घर कौलारू वा गायत्री, मला ते गाणं इतकं गोड आहे ना की कौलारू घरांची आठवण आली तरी आपल्याला छान वाटतं. मोकळी ढाकळी होती घरं. पण आता असं झालं ना की मनात काय किंवा परिसरात काय अशी कौलारू घरच दिसत नाही. भावना, मन आणि घरं सगळंच फ्लॅट आहे, हेच खरं आहे. पण मूलभूत गोष्ट अशी आहे की या सगळ्या अस्तित्वामध्ये ना कदाचित नात्यांचे अनुबंध सुद्धा सुटत चालले, तो विषविषित होत आहेत ती. पूर्वी ना वाडा संस्कृती काय काय करायची तर त्याचंच हे उदाहरण असेल. गोरेगावमधला मराठ्यांचा हा भला थोरला वाडा. या वाड्यामधल्या इतर सगळ्या खोल्या भाडेकरूंना दिलेल्या, पण बहुधा त्यातच प्रेमाची खोली सुद्धा सापडली असेल सुलभा काकूंना. त्या काळातलं गोपाळ काका आणि सुलभा काकूंचं लव्ह मॅरेज आहे बरं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला फार गंमत वाटली जेव्हा शिल्पाताई हे सगळं उलगडत होती. मुळात आजी दिसायला अतिशय सुंदर होत्या असं सांगितलं. घाऱ्या, गोऱ्या, सुबक आणि अशा ठिकाणी एखाद्याची नजर न वळते तर नवल, नाही का. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष गेल्यानंतर आजोबा कंडक्टर होते असं म्हणतात, पण त्यांनी बहुतेक चलते बस में अलग ही घंटी बजी असं म्हणतात तसं झालं. आणि त्यातूनच आजी प्रेमात पडल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यावेळेला पैसा पाहिला जायचा नाही हो. की श्रीमंती होती ती नात्यांची होती आणि अनुबंध तो खरा पैस होता. हे समजून घेऊनच यांचं नातं जोडलं गेलं. आणि त्यातून मी सहजतेने विचारलं ताईला की अगं काहीतरी छान नाती गमती जमती होत असतात अशा वेळेला. तर तिने गमतीने सांगितलं की सगळ्यात सुंदर गोष्ट काही असेल ना त्यांच्या दोघांच्या नात्यांच्या बाबतीत, तर जोपर्यंत सुलभा काकू ठणठणीत होत्या तोपर्यंत प्रत्येक लग्न वाढदिवशी हे दोघं जण दादर चौपाटीला यायचे. छान चौपाटीवर बसून गप्पा मारायचे, खारे दाणे खायचे, लग्नाचा वाढदिवस साजरा करायचे आणि मग घरी जायचे. किती सहज सोपं होतं हे सारं. मला असं वाटलं की आम्ही हे करू शकतो का हो. आम्ही कदाचित फेसबुकवरती हॅशटॅग टाकून मोकळे होऊ, पण काय होतं चव्हाट्यावरची बेधुंदी एकांतीतली धुंदी नाही सांगत ना. तो फार महत्त्वाचा भाग असतो. हा धुंद एकांत त्यांना गवसला म्हणूनच कदाचित झंकारणारी तार तुझी का माझी यात वाद नाही झाले, ती सतार जोडली गेली, एवढं खरं. गंधवेडी कुणी लाजरी बावरी, गंधवेडी कुणी लाजरी बावरी, चांदणे शिंपिते चैत्रवेळीवरी, यौवनाने तिला आज शृंगारली, सहज मी छेडिता तार झंकारली, धुंद एकांत गोड संवेदना अंतरिया उठे, गोड संवेदना
झंकारली धुंद एकांत हा. क्या बात आहे ऋषिकेश आणि सुस्मिरता या दोघांसाठी आणि सगळ्या वादकांसाठी. ही गाणी खरं तर नाजूक आहेत आणि त्या अलवार पद्धतीनेच ती सगळी छेडावी वाजवावी लागतात. तर त्या सगळ्यांसाठी दाद देऊया. बरं, माणसं कमी असेल तरी 2 हात आहेत आपल्याला, त्यामुळे वाजले तर मजा येईल. मला असं वाटतं की ह्या सगळ्या भाऊगर्दीपेक्षा आपलं अस्तित्वच फार महत्त्वाचं असतं आणि ते सांभाळलं तरी खूप आहे हो. कारण त्या सगळ्यांचे अनुबंध हे अशाच पद्धतीने उकलायचे असतात. खरं तर ज्यावेळेला नात्यांचा विचार करतो त्यावेळेला आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते. बऱ्याचदा हल्ली आमची अख्खीच पिढी अशी आहे ना की जी जास्तीत जास्त शो ऑफ किंवा शोकेसिंगच्याच मागे असते असं म्हणतात. तर असं म्हणत असताना काही दिवसांपूर्वी फेसबुकवरती एक हॅशटॅग वाचलं होतं, यू नो सो कॉल्ड ॲडजस्टमेंट. आणि असं हॅशटॅग टाकल्यानंतर एवढ्या स्टोरी झाल्या. मला असं वाटलं की माझ्या आईला आजीला मी कधी असं म्हणताना ऐकलं नाही हो, अगं बाई मी किती केलं म्हणून. कारण न बोलता न काही सांगता करण्याचीच पद्धत त्यांच्या सगळ्यामध्ये अधिक होती असं म्हणतात. तोच त्याग इथे सुद्धा बघायला मिळतो. किती सहजतेने सुलभा काकून हे सारं केलं. तो त्याग मांडायच्या आधी फक्त पुढचं गाणं तसं आहे. म्हणून मला असं वाटतं की गोष्ट अशी आहे की एकदा साधू महाराज नदीच्या समोर उभा राहतो आणि नदीला विचारतो की अगं बाई तुझा प्रवास कुठवर. तर नदी म्हणते समुद्रापर्यंत. तर साधू महाराजांचं उत्तर आहे, अरे देवा, म्हणजे तुझं अस्तित्व संपणार. मग काय उपयोग, कशाला वाहतेस आणि कधीपर्यंत वाहत राहणार. नदी हसली आणि म्हणाली, तुला असं वाटतं माझं अस्तित्व संपणार. माझी दुर्दम्य इच्छा अशी आहे की जोपर्यंत समुद्र गोड होत नाही तोपर्यंत मी वाहत राहणार. नदीची अशी इच्छा असते ना त्याच वेळेला कदाचित तिचं अस्तित्व अधिक लोभस वाटतं. म्हणूनच मला बाई ही कायम नदीसारखी वाटते. स्वतःची संस्कृती घडवणारी, त्याग करणारी, विलीन होणारी आणि तरी सुद्धा स्वतःचं ममत्व टिकून ठेवणारी. तशीच आहे ही पण एक वेगळी कहाणी. काकूनी किती सहजतेने त्याग केला. ज्या वेळेला काकांची बदली झाली, नंतर काकांची रेल्वेत भरती झाली आणि भुसावळला ट्रेनिंग होतं, तर आजी म्हणाल्या माहेरी नाही राहणार, सासरी जाऊन राहीन. खरं तर शहरी वातावरणात वाढलेली मुलगी गोल पातळ नेसायच्या, त्याची नऊवारी नेसायला लागली. खरं तर पाणी शेंदायला लागलं विहिरीतून. नळाला सहज पाणी यायचं शहरात. आजूबाजूला फरशीवरती आट्यापाट्या खेळणारी ही मुलगी पुढे शेण सारवायला लागली आणि गॅस स्टोव्हवर स्वयंपाक करणारी मुलगी चूल, रांधावाडा, उष्टीखाडा हे सारं करायला लागली. मला असं वाटतं त्यांच्या नावासारखं सुलभतेने हे त्यांना करता आलं, त्या सहजतेने करता आलं. म्हणूनच कदाचित आकाश आणि धरणी या दोन्ही गोष्टी जिथे एकत्र येतात तिथे क्षितिज गवसतं असं म्हणतात. नात्यांचं क्षितिज ज्याला कळलं त्याला किनाराही कळतो. पुढचं गाणं मग न वळायला किती वेळ. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते. जिथे
जिथे खेळणे खेळाचा उल्हास रंगात येऊनी धुनीत यौवन जिथे डोलते हा तिथे तुझी मी वाट पाहते जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते जिथे सागरा. मुळात त्या काळातलं प्रेम सुद्धा किती मोकळं ढाकळं खुलं होतं, साधं होतं, पण तरी सुद्धा. आणि पुढचं गाणं समोर आलं तर मला असं वाटलं की ते त्यापेक्षाही थोडं अलिप्त आहे. त्यातलीच एक ओळ आहे की अबोल अस्फुट आहेत. तर किती छान छान गोष्टी या निमित्ताने वाचनात येतात. पूर्वीच्या काळच्या एका चरित्रात वाचलेली गोष्ट आहे. आपल्याकडे आत्ता हळूहळू हे फॅड निघालं की ऊन ऊन खिचडी साजूक तूप वेगळं व्हायचं भारीचं सुख. तसं काही वेगळं व्हायचं सुख त्यांना वाटायचं नाही. तर त्या छोट्या मुलीची कथा आहे की भला थोरला वाडा आणि त्या भल्या थोरल्या वाड्यात तिला काही केल्या आपले पतिराज काही दिसायचे नाहीत. एवढ्या सगळ्या गोतावळ्यात ती पाहणार कशी? बरं तेव्हा लहान वय लग्न होत ना, त्यामुळे सांगणार कसं की मला बोलायचं आहे, हा माझा आहे वगैरे म्हणण्याची तर पद्धतच नव्हती. बघायचं काय तर त्यांच्या पायांकडे आणि ऐकायचं काय तर त्याचा पदरव फक्त. थोडीशी मोठी झाल्यावर एक दिवस सासूबाईंनी सांगितलं आज तुझा नवरा परदेशाहून परत येणार आहे आणि त्याला यायला उशीर होणार आहे, दार तुला उघडायचे, बाकी सगळे निजले असतील. बास तिच्यासाठी तीच निजखूण होती की आपला नवरा आपल्याला भेटणार. किती सोपी गोष्ट आहे खरं तर, पण तरी सुद्धा त्याच्यात तिला इतकं सुख वाटत होतं. गंमत म्हणजे ही तशी लहान वयी तिथेच उभी राहिली होती मुलगी आणि कितीतरी वेळ दारात ताटकळत होती. एकदाचा तो आला, दारात टकटक झाली, हिनं हळूच दार किलकिलं केलं आणि विचारलं कोण आहे? तर त्याने त्याच निष्ठेनं आणि आपुलकीनं उत्तर दिलं मी आहे. बास तिच्यासाठी तेवढं पुरेसं होतं. दार उघडल्यानंतर कंदिलात त्याला पाहिलं आणि त्याने तिच्याकडे पाहिलेली नजर, एवढंच प्रेम तिच्यासाठी पुढचे किमान 8 दिवस पुरलं. त्या चरित्रातली गोष्ट अशी सांगते की पुढचे 8 दिवस ती चिमुकली एवढंच सांगत होती की मी विचारलं कोण आहे? ते म्हणाले मी आहेत. मी विचारलं कोण आहे? ते म्हणाले मी आहेत. किती गोड हो. मला सांगा अशा प्रकारची निरागसता जेव्हा असते ना, त्याच वेळेला मला असं वाटतं की छोटी छोटी गोष्ट सुद्धा तुमच्या अस्तित्वाची प्रेमाची रसना पूर्ण करते. रासक्रीडा वेगळी काय असते. या लोभस जाणीवेपर्यंत ज्यांना पोहोचता येतं त्यांनाच कदाचित या अबोल अस्फुट नात्यातली श्यामल वेळ अधिकच कळत असेल. इथेच आणि या बांधावर, इथेच आणि या बांधावर अशीच श्यामल वेळ, हा अशीच श्यामल वेळ. सख्या रे किती रंगला खेळ, सख्या रे किती रंगला खेळ. शांत धरित्री शांत सरोवर, शांत धरित्री शांत सरोवर. पवन झुळझुळे शीतल सुंदर, अबोल अस्फुट दोन जीवांचा, अबोल अस्फुट दोन जीवांचा. अवचित जमला मेळ, हा अवचित जमला मेळ. सख्या रे किती रंगला खेळ, सख्या रे किती रंगला खेळ. रात राणीचा गंध दरवळे, रात राणीचा गंध दरवळे. धुंद काहीसे आतून उसळे, चंद्र हा
श्यामल वेळ हा अशीच श्यामल वेळ सख्या रे किती रंगला खेळ सख्या रे किती रंगला खेळ. जसे को कृष्णाचा उल्लेख झाला आणि तो सावळा दाटून नाही आला तर अवघड आहे होय. एक तर तो आज असाही बाहेर बरसतोच आहे, त्याच्यामुळे त्याचं गाणं घेणं हे तर अधिकच उचित ठरेल. आणि त्यात सुलभा काकू आणि शिल्पाताई या माय लेकींचा हा अत्यंत लाडका ऋतू आहे. बरं हे जेव्हा मी ऐकलं त्यावेळेला मला असं वाटलं की एवढी एन्जॉयमेंट त्या दोघींनी केली असेल, कमाल वाटली मला. काकांना अर्थात ते रेल्वेत असल्यामुळे पासेस मिळायचे आणि यांना विनामूल्य प्रवास करता यायचा. तर तेव्हा हॉलिडे स्पेशल गाड्या निघायच्या. तर पाऊस सुरू झाला की काय करायच्या या मायले की तर चक्क शनिवारी हॉलिडे स्पेशल गाडीत ठाण्यात बसायचं आणि दारात बसायचं. खिडकीतून वगैरे प्रवास नाही, दारात बसायचं. ती जागा कधी गोडीनं कधी हक्कानं मिळवायची आणि जाताना कर्जतचा वडा खायचा आणि यथेच्छ पाऊस भिजवत स्वतःला भिजवून घेत लोणावळ्याचे धबधबे बघायला म्हणून या दोघी जणी जायच्या दर शनिवारी 4 महिने. असं ह्यांनी 3 वर्ष केलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गंमत म्हणजे मला असं वाटतं की हे काय कनेक्शन आहे पावसाशी. आणि तिथपर्यंत जाऊन बरं लोणावळ्यात तिथे थांबायचं 3 तास, काय करायचं तर गाणी म्हणायची, भेंड्या खेळायच्या, वातावरण अनुभवायचं, पावसात भिजायचं, पुन्हा तीच गाडी पकडून परत. असा उद्योग ह्या दोघींनीही अनेक वर्ष केलेला आहे. मला असं वाटतं अशी जर आई असेल तर का मोकळी ढाकळी मुलगी जन्माला येणार नाही. आणि मग कसं होतं माहिती आहे का हो, मला असं वाटतं की आई काय पद्धतीने तुम्हाला घडवते हे फार महत्त्वाचं असतं. पाऊस सगळ्या प्रकारचा असतो ना, धुवाधार असतो, रिमझिमणारा असतो, पिरपिरणारा असतो, रिपरिपणारा असतो. सगळ्या प्रकारचा पाऊस म्हणजे अनुभव असतो असं म्हणतात. तो आईने जर दिला तर मनाचा श्रावण होणार नाही. अनुभवूया. झिम झिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशात प्रिया विण उदास वाटे रात प्रिया विण उदास वाटे रात झिम झिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशात प्रिया विण उदास
आहे सुस्मिता, खूप गोड मैत्रिणी. कारण हे गाणं एकतर ज्या पद्धतीनं सादर होतं, ती उदासी आणि ते प्रेम हे सगळं दाटून राहतं पावसासारखंच. मळ भाल्यावर कसं वाटतं तसं हे गाणं. मला ना हे गाणं आणि पुढचं गाणंही विरहाचंच आहे. ओ हेनरी नावाचा एक खूप मोठा लेखक आहे. त्या लेखकाची गोष्ट आठवते, ज्यावरनं कदाचित आपल्याकडला लुटेरा हा चित्रपट आला असं म्हटलं जातं. तीच ही गोष्ट अशी आहे की ही तरुणी आजारी पडते आणि असं ठरवून टाकते की बास माझं आयुष्य संपणार आहे. आणि तिचा प्रियकर हा चित्रकार असतो. तो म्हणतो की तू असं का म्हणतेस? ती म्हणते कारण मी समोर रोज एका झाडाकडे बघतीये आणि ते झाड काही फुलत नाही, फळत नाही. तो म्हणतो असा विचार करू नको, सगळं एक एक पान डवरत जाईल, फक्त पाहत राहा. त्याला कल्पना नसते की कदाचित पानगळीचाच तो ऋतू असणार. एक एक पान संपत जातं आणि ती स्वतःला अस्वस्थ करत म्हणत राहते की आता मी संपणार, आता मी संपणार. होतं असं की त्या झाडावर शेवटी एकच पान उरतं आणि तो सांगतो की आता काहीही झालं तरी सुद्धा हे पान वाचवलं पाहिजे, नाहीतर ती जाईल. तो करतो काय, तर तो अक्षरशः 2 ते 3 रात्र सलग ते पान तसंच निर्माण करत राहतो. तिला वाटतं पान टिकलं. 3 दिवसांनी नवी पालवी फुटते, बहरते. ती हळूहळू हळूहळू बरी व्हायला लागते. तिला रोज सांगितलं जातं की तो येईल, तो येईल, तो येईल, पण तो येत नाही. बरी झाल्यानंतर ती घरी जाते आणि विचारते तो कुठे आहे. तुला जगवण्यासाठी तो गेला असं सांगितलं जातं. याचं कारण असं की तो त्या 3ही रात्री उत्तम चित्रकार असल्याने कसं तरी पान तयार करत चिकटवत राहतो. कागद संपत आला की नवं पान करत राहतो. त्या सगळ्या बेतात, त्या पावसात त्याचा प्रेमाचा पाऊस बरसत राहतो. पाऊस थांबतो आणि त्याचं आयुष्यही. ह्या सगळ्या बेतात असं वाटतं की हे कुठून समजून घ्यायचं हो प्रेम, अशक्य आहे. अशा पद्धतीचं त्यागाचं प्रेम जेव्हा कळतं ना, मिलिंद जोशींच्या फार सुंदर ओळी आहेत. ते असं म्हणाले होते की मी हात उंच केल्यावर बोटास लागली माती, खोलात उतरल्यावर ती आभाळ लागले हाती. असं खोलात उतरल्यावर जेव्हा प्रेमाचं आभाळ लागतं तेव्हा कदाचित हाच प्रश्न मनात दाटून येत राहतो सतत की तीन आर्तता उरात स्वप्न तेन लोचनी. कदाचित नभातला चंद्रमा तोच असला तरी दाटून आलेला विरह नक्षत्रमाला बदलतो. तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी. तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी. एकांती मज समीप, तीच तूही कामिनी. तीच तूही कामिनी. तोच चंद्रमा नभात. नीरवता ती तशीच धुंदतेच चांदणे. छाया रेखियले चित्रतेच देखणे. जाईचा कुंज तोच, तीच गंध मोहिनी. एकांती मज समीप, तीच तूही कामिनी. तीच तूही कामिनी. तोच चंद्रमा नभात. त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा. वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधतो पुन्हा. गीत येन ते जुळून भंगल्या सुरातुनी. एकांती मज समीप, तीच तूही कामिनी. तीच
ऋषिकेश अप्रतिम. मुळात या गाण्यातली जी ओळ आहे की गीत येणं ते जुळून भंगल्या सुरातुनी, त्या क्षणी अस्वस्थ वाटतं, पण क्षणभर विचार करत असताना असं वाटलं की भंग पाहून सुद्धा अभंग असू शकतो का काही. ताई त्या दिवशी सांगताना, अर्थात आज बऱ्याच गोष्टी आजींच्याही असणार आहेत, कारण त्या गुंफल्या जात आहेत त्या निमित्ताने. आज त्यांच्याच आठवणींच्या हिंदोळ्यावर आपण सारे झुलतोय आणि म्हणूनच हा सगळा आठवणींचा दरवळ तुमच्यासाठी खुला करते आहे. झालं असं की सुलभा काकूंनी एक दिवस शिल्पाताईला सांगितलं होतं की तुला टीप घालायचे, त्या उत्तम शिवणकाम करायच्या ना, तर टीप घालायला सांगितली तर ती काही तिची नीट आली नाही. काकू म्हणाल्या उसव, परत उसव, पुन्हा घाल. क्षणभर तिला राग आला आणि वाटलं हे काय आई सगळं सांधलेलं परत उसवायला लावतीये. पण मला सांगा, नात्यांच्या आणि अनुबंधांच्या बाबतीत पण हेच असतं ना. टीप करते काय, दोन तुकडे जोडते. जर नव्याने जोडायचे असतील तर उत्तम बेतावे लागतात आणि जुने उसवलेले असतील तर ते सांधावे लागतात, पण ते योग्य. वरवरनं टीप कदाचित दिसते, आपण टीप घातलेली असते तेव्हा ती तुटकच दिसते बघा, भंग पावलेली, पण थोडं अंतरंग बघा, आतून धागा एकसंध असतो. हे एकसंध पण आयुष्याचं जेव्हा लक्षात येतं ना, तेव्हा कळतं की वीण घालायची कशी आणि वीण वाढवायची कशी. या दोन्ही गोष्टी कदाचित काकूंनी नेमक्याच आणून घेतल्या. म्हणूनच जेव्हा सागर समीर झाल्यानंतर शिल्पाताई थोडीशी आजारी होती, तर त्यावेळेला त्या दोघांना सांभाळायची जबाबदारी जणू त्यांनी उचलली आणि किती सुंदर पद्धतीने सांभाळलं. जुळे ज्या वेळेला जन्माला येतात ना, त्याला बऱ्याचदा गोंधळ असा होतो की कधी एखाद्याकडे दुर्लक्ष होतं, कधी एखाद्या मुलाला उपाशी राहायला लागतं, कधी जास्तच भरवलं जातं. पण असं होऊ नये म्हणून आजीनी काय काय युक्त्या शोधून काढल्या. तर एकाला निळ्या रंगाचे कपडे घातले आणि एकाला लाल रंगाचे कपडे. कुठल्याही परिस्थितीत हे रंग कधीही बदलायचे नाही, जेणेकरून ती मुलं कळतील. आयडेंटिकल होती दोघे जण, पण अशा पद्धतीने जेव्हा रंग, एक लक्षात घ्या, बाईला बाह्यांग, रंग आणि अंतरंग सगळंच कळावं लागतं, नाहीतर बाई संसार थाटू शकत नाही. नेमका हाच भाव त्यांनी समजून घेतला. त्यांच्या जागाही कधी तिनं बदलल्या नाहीत. अगदी संजय काका जरी समोर गेले तरी वडील असले म्हणून काय झालं, जागा नाही बदलायची. म्हणून जावई बापूंना त्यांची जागा जरी माहिती असेल तरी मुलांची जागा पण पक्की माहिती होती. हा सगळा विचार करूनच आजीनी अशा पद्धतीने अख्खं घर सांधलं. कदाचित पणात हाच भाव ठेवून की बांधी नाही येथे घरकुलची म्हणे, स्वर्गाचे ते रूप ठेंगणे. ऐकूया. हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशील का, देशील का, देशील का. हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशील का, देशील का, देशील का. बांधीन तेथे घरकुलची म्हणे, स्वर्गाचे ते रूप ठेंगणे. बांधीन तेथे घरकुलची म्हणे, स्वर्गाचे ते रूप ठेंगणे. शृंगाराचे कोरिवलेणे, रहावयाला येशील का, येशील का, येशील का. दोन मनाची उघडी दारे, दोन मनाची उघडी दारे. आत खेळते वसंत वारे, आत खेळते वसंत वारे. दीपलोचनी सदैव तोरे, संध्या तारक होशील का, होशील का, होशील का. हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या
वा सुस्मिरता. मुळात तिचं नावच इतकं गोड आहे ना की एक तर वेगळं नाव आहे आणि मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की कदाचित आजींचा हसरेपणा तिच्या गाण्यात सुद्धा डोकवत राहतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा अनुराग जेवढा महत्त्वाचा असतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी पट पुढे असतो तो पूर्वराग. पूर्वराग म्हणजे ती तळमळ. अनुराग हा सामान्य माणसाचा असतो आणि पूर्वराग हा भक्ताचा असतो. भक्ताशिवाय पूर्वराग कळूच शकत नाही दुसऱ्या कोणालाही. आपल्याकडे असं म्हणतात की पूर्वराग, मिलन आणि विरह अशा भक्तीच्या 3 अवस्था आहेत, पण आपल्याकडे सर्वश्रेष्ठ भक्तीची अवस्था मानली जाते ती विरहाची आहे. सतत त्याची वाट बघत बसण्याची ताकद या सगळ्या भक्तांमध्ये असते म्हणून देव पावतो, नाही तर पावत नाही. म्हणूनच आपल्याकडे भक्ती सुद्धा श्रेष्ठच मानली जाते. अशाच संदर्भातलं हे पुढची खरं तर दोन्ही, एक गाणं त्या संदर्भातलं आणि पुढचं गाणं मिलनाचं आहे. पण अर्थात हा धागा आत्ता अधिक न सांगता मी मगाशीच म्हटलं तसं आजींच्या निमित्तानं बोलायचं आहे. तर मुळात काय आहे, रामाची परंपरा यांच्या घरात फार पूर्वीपासून आहे आणि किती भाग्यवान आहेत. मागजनजवळ त्यांचं गाव आहे कोकणात आणि त्या कोकणातल्या गावात त्या काळी म्हणजे त्रेतायुगात साक्षात परशुरामांनी यांच्या घराला म्हणजे भागवतांना दिलेली रामांची मूर्ती आहे. अवघं पंचायतन भेट दिलेलं आहे आणि म्हणजे आश्चर्याची किंवा दुर्मिळ बाब आणि अशी ती म्हणजे हा राम अर्थात लक्ष्मण आणि सीता हे दोघंही उभे आहेत. हनुमंत तसाच बसलेला आहे, परंतु रामांची मूर्ती ही पद्मासनस्थ आहे. एक लक्षात घ्या, अहो योगी असल्याशिवाय कलियुगात सुद्धा राम मंदिर झालं नाही हो. त्यामुळे योगी राम का हवा हे आधी कळायला लागतं. त्यामुळे त्या योगी रामापर्यंत पोहोचायचं असेल तर मुळात तुम्हाला त्या पद्धतीनं समर्पित व्हावं लागतं. त्या युगापासून आत्ताच्या युगापर्यंत भागवत कुटुंबीय अखंड ही रामपरंपरा जपत आलेत. आजही पूजा चालू आहे. काकूही पूजा करत होत्या, ताई कीर्तनाच्या निमित्तानं आजही तिथे जात असते. कदाचित अख्ख्या कुटुंबाचा भाव हाच आहे की तुझ्या पदांचे अखंड चिंतन ही माझी साधना. ऐकूया. आश्रमातया कधी रे येशील, आश्रमातया कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. पदांचे अखंड चिंतन, तुझ्या पदांचे अखंड चिंतन ही माझी साधना. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. पतित पावना श्री रघुनाथा, एकदाच ये जाता जाता. पाहीन पूजिन टेकीन माथा,
समज इथेच येईल पुरेपणा जीवना रामा रघुनंदना रामा रघुनंदना. पाहुनी रघुनंदन सावळा पाहुनी रघुनंदन सावळा लाजली सीता स्वयंवराला लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा. नक्षीदारती रम्य मंडपी जमली सारी थोर मंडळी. नक्षीदारती रम्य मंडपी जमली सारी थोर मंडळी. उभी जानकी जनकाजवळी उभी जानकी जनकाजवळी लाजली धवल फुलांची माला लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा. धनुष्यास त्या दोर लावण्या शूर पुरुष तो कुणी धजेना. धनुष्यास त्या दोर लावण्या शूर पुरुष तो कुणी धजेना. काय करावे काही सुचेना काय करावे काही सुचेना. न्याहळी दुरुनी श्रीरामा लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा पाहुनी रघुनंदन सावळा. रसिका हो की एकतर ही गाणी आपल्यासाठी रोजच्या व्यवहारातली गाणी नाहीत, कारण ती पूर्वापार चालत आलेली पारंपरिक, पण त्यातल्या छोट्या 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 भावनांची उकल किती श्रेष्ठ असते. कदाचित अनुभवांचं असं असतं प्रत्येकाला विणता येतं का हा प्रश्नच आहे. आत्ता आपण रघुराज आणि सीतामाई यांची जोडगोळी बघत होतो, पण पुढच्या गाण्याच्या निमित्तानं मला असं वाटतं की प्रत्यक्ष सीता कशी असावी ना तसा सहवास आणि वनवास हे दोन्ही अनुभवणारी ही पत्नी आहे. संजीवनी खळे ही खळेकाकांची कन्या त्यांनी सांगितलेला हा प्रसंग आहे. अगदी सुरुवातीच्या काळातली गोष्ट. बरं, हे गाणंही सुद्धा असं होतं ना की त्यावेळेला एका रेकॉर्डमध्ये 2 गाणी व्हायची. ही दोन्ही गाणी काही वेळा म्हणतो ना आपण एखाद्या गाण्याचं दुर्दैव असतं की ते गाणं नाही तर नाहीच येत. एक गाणं चित्रपटात आधी आलं नाही, मग दुसरं गाणं काय त्याच्यातल्या शब्दांमुळे नाकारलं गेलं. एकदाची ती दोन्ही गाणी घडली. बरं, ती घडल्यानंतर छान रेकॉर्ड तयार झाली, घराघरात वाचायला लागली. म्हणून खळेकाकांना वाटलं की आपणही ते रेकॉर्ड घेऊन घरी यावं, म्हणून आनंदात घरी घेऊन आले आणि वसुमती ताईंना म्हणाले लाव. आणि एकदम ताई म्हणाल्या की घरी रेकॉर्ड लावणार कशी, प्लेयर कुठं आहे, आणि चुटपुटले. संजीवनी ताई म्हणतात की त्या दिवशीची अस्वस्थता आईने जी बाबांच्या चेहऱ्यावर बघितली आहे ती कुठल्या शब्दात सांगणार. आजूबाजूच्या कदाचित घरांमधनं ती गाणी वाजत होती म्हणून ते दोघं फक्त ऐकत होते आणि त्याच विव्हळ भावनेनं येऊन ते मटकन सोफ्यावरती बसले आणि ताई सांगत होत्या की नेमके त्याच रेकॉर्डवर बसले आणि रेकॉर्ड तुटली. एकदम पाणावले त्यांचे डोळे. पण वसुमती ताईंच्या
अंतरीची कदाचित सुमतीच बोलकी झाली असेल असं म्हणतात, जी म्हणाली की कशाला काळजी करताय, अहो हा नियतीचा संकेत आहे की याच्या पुढची सगळी गाणी रेकॉर्ड ब्रेकच ठरतील. किती मोठी ताकद असते हो. मला असं वाटतं की तुमच्या अंतरीचा कोणीतरी येऊन तुम्हालाच सांगतो की अरे पहा तरी, मग आपल्याला कळतं की त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. असा त्यांचा डौलदार राजहंस आमच्या शब्दांनी किंवा सुरांनी सुद्धा रेखाटणं अवघड आहे, पण वरच साक्षात बासरीतून हा राजहंस तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. कमाल मित्रा. वरद कठापूरकर, वरदसाठी एकदम मनापासून दाद देऊया. क्या बात आहे. ओ एरवी मुरलीधर बासरी वाजवत असतो, इथे जरा नौखं आहे. कलियुगात गणपती सुद्धा बासरी वाजवू शकतो हो. पण एक नक्की की बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा भाव असतो की मला असं वाटतं गणराय हा विद्येची देवता असतो आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या विद्या त्याला वश आहेत आणि त्यातूनच हे यश जन्माला येतं असं नक्कीच म्हणता येतं. अनेक मोठ्या कलावंतांबरोबर वरद आज आपली कला सादर करतो आहे. शंकर महादेवन, सोनू निगम यांच्याबरोबर, त्याबरोबरीने अनेकविध अल्बम्स असतील, अजय अतुल असतील, यासारख्या मातब्बरांबरोबर तो काम करतो. असा वरद कठापूरकर, त्याच्यासाठी मनापासून दाद देऊया. सगळ्याच वादकांचा परिचय करून घेऊ. कीबोर्ड सागर साठे, मला असं वाटतं की सागरच्या बाबतीत असं नक्कीच म्हणता येतं, कमलेश दादाच्या तालमीत तो तयार झालाच आहे, पण तोही उत्तम संगीत संयोजन करतो आणि त्याबरोबरीने उत्तम संगीतही देतो. मी गमतीनं म्हणते, पण नेहमी असं म्हणते की अरे तुझ्या सुरांचाच सागर असा आहे की त्याचे साठे इतके श्रीमंत असतील तर आम्ही फक्त किनारा करायचा अवकाश, ते वाहत राहतील. असो, हे बघा काय असतं, प्रत्येक विंडो ओपन होत नाही कम्प्युटरवरची, एवढंच लक्षात ठेवूया.
असो, चला पुढे. गिटार अमोघ दांडेकर, तबला आर्चीज लेले. मला असं वाटतं आर्चीज दादा, कमलेश दादा, अमोघ ही सगळीच मंडळी अशी आहेत की जी आपल्याला सातत्याने दूरदर्शनवरती दिसत असतात. त्यांची वेगळी ओळख आम्ही काय सांगणार आहोत. त्यांची नावं हीच त्यांची सगळ्यात महत्त्वाची ओळख आहे असं नक्कीच म्हणता येईल. तालवाद्य शशांक हडकर. काय जोडगोळ याच, म्हणजे आपण यावत चंद्र दिवाकरू म्हणतो तसं आर्चीज म्हणजे सूर्याचा किरण आणि शशांक म्हणजे पौर्णिमेचा चंद्र. अशी जोडगोळी इथे बसली असं म्हणायला हरकत नाही. संगीत संयोजन आणि संवादिनीवर कमलेश भडकमकर. सगळ्या गायकांची ओळख करून देते. गायत्री शिधये कोल्हटकर, सुस्मिरता डवाळकर, डॉक्टर गौरी बोधनकर आणि ऋषिकेश अभ्यंकर. ध्वनी संयोजन करतायत विराज भोसले आणि आपल्याशी सुसंवाद साधणारी मी अनघा मोडक. अर्थात पुढचं गाणं मी काही सांगायच्या आत फक्त एक शब्द जरी उच्चारला तरी रसिकांची दाद आपोआप येते. खडे काकांचंच पुढचं गीत शुक्रतारा. शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी. शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी. चंद्र आहे स्वप्नवाहे धुंदया आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा. तू अशी जवळी रहा, तू अशी जवळी. लाजऱ्या माझ्या फुलारे गंध हा बिलगे जीवा. लाजऱ्या माझ्या फुलारे गंध हा बिलगे जीवा. अंतरीच्या
भरलेला जन्म हा तू अशी जवळी रहा, तू अशी जवळी रहा. शुक्र तारा मंदवारा चांदणे पायातून, चंद्राही स्वप्नवारी धुंदया गळ्यातुनी. आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या, मिसळली डोळे पहा, तू अशी जवळी रहा. तू असा जवळी रहा. दहा मिनिटाचं मध्यांतर घेऊ आणि त्याच्यानंतर उत्तरार्धात भेटू.